सोशल मीडियावर ज्याप्रमाणे बंदी आलेली आहे आणि त्या ठिकाणी हाहाकार उडालेला आहे, संसदेत तरुण घुसलेले आहे, गोळीबार सुद्धा झालेला आहे, काय एकंदर परिस्थिती वाटते आणि काय येतं? हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे भारताच्या विरुद्ध. याच्या आधी चीन आणि अमेरिकेने मिळून हे बांगलादेशमध्ये केलं, ज्याच्यामध्ये शेख हसीनाचं जे सरकार होतं ते त्यांनी पदच्युत केलं होतं. आता आपल्या बाजूला, भारताच्या बाजूला 3 जागांनी ते घिरतात आहेत आपल्याला. वरच्या बाजूला चीन आहे, चीनच्या नंतर खाली नेपाळ आणि भूटान आहे. तर नेपाळमध्ये ते आता बदल घडवून आणण्याच्या याच्यामध्ये आहे, प्रयत्नांमध्ये आहेत. त्याच्याकरता तिथे आधी स्टुडंट ॲजिटेशन चालू झालं, जसं बांगलादेशमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर संसदेवर त्यांनी हल्ला केला, जसा बांगलादेशमध्ये केला होता. आणि नंतर गोळीबार झाला. आता हे अजून चिघळेल आणि शेवटी सरकारला पदच्युत व्हावं लागेल, यामध्ये शंका नाही आहे. याच्यानंतर नंबर येईल म्यानमारचा आणि श्रीलंकेचा, कारण चीन आणि अमेरिका दोघंही आपल्याला घेरू इच्छितात आहेत. चीन याच्याकरता की आपण त्याचा रिजनल प्रतिस्पर्धी आहोत, आणि अमेरिका याच्याकरता की आपण त्यांचं जे न्यूक्लिअर आर्सेनल होतं इस्लामाबादच्या जवळ नूरखान बेसमध्ये, ते उद्ध्वस्त केलं आहे. दुसरं म्हणजे आपण ट्रम्पला जी नोबेल पारितोषिकाकरता सेकंड करायचं होतं ते केलं नाही. आणि तिसरं म्हणजे जे ट्रम्पनी म्हटलं होतं की यांच्यामधलं युद्धबंदी मी करून आणली, त्याला आपण रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे या दोघांचं मिळून हे एक षडयंत्र आहे. आणि हे आता आपल्याला कळतं आहे, कारण अमेरिका आपल्या विरुद्ध गेलेला आहे. आता या SCOमध्ये पुतीन, शी जिनपिंग आणि मोदी यांचे जे हसरे फोटो एकमेकांच्या सोबत हस्तांदोलन करताना प्रसिद्ध झाले, त्याच्यामुळे ट्रम्प बावचळलेले आहेत. आणि चीन तर तसाच आपल्या अगेन्स्टमध्ये आहे. पाकिस्तानशी तो मोठा करार करतो आहे. तिथे बलुचिस्तानमधनं जो CPEC आहे तो अफगाणिस्तानमध्ये त्यांना न्यायचा आहे. त्याच्यामुळे तोसुद्धा आपल्या अगेन्स्टमध्ये आहे. आपण त्याची BRI बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह आपण जॉईन नाही केल्यामुळे, त्यामुळे दोघंही जण आपल्याला त्रास करतात आहेत, असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.